बंजारा समाजाच्या आरक्षणाची मागणी ही आजची नसून गेल्या 50-60 वर्षापासून बंजारा समाज सातत्याने यासाठी लढा देत आहे। ज्यावेळी 1961 साली महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला आणि तत्सम जमातींना मूळ विमुक्त भटक्या जमातींना आरक्षण दिलं गेलं, त्यावेळेस इथल्या सत्ताधाऱ्यांनी जी घोडचूक केली ती घोडचूक त्यांनी दुरुस्त केली पाहिजे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या पूर्वी हैदराबाद संस्थानातील अनेक जिल्हे महाराष्ट्रात जोडले गेले, त्याचप्रमाणे सीपी बेरार आणि मध्य प्रदेशातील सुद्धा काही भाग ह्या राज्यात जोडला गेला। त्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या सवलती त्यांना मिळत होत्या, पण महाराष्ट्र राज्य सरकारने 1961ला आरक्षण देताना हे कसं काय विसरून गेली की ज्या राज्यात त्यांना पूर्वी ज्या सवलती मिळत होत्या त्या या राज्याने न देता, आणि त्यावेळीस या देशामध्ये केवळ 2च सूची होत्या, एक शेड्यूल कास्टची होती आणि शेड्यूल ट्राईबची होती। जे क्रिमिनल ट्राईब्स होते त्यांना इंग्रज सरकारने जेलमध्ये ठेवल्यामुळे त्यांना स्वातंत्र्यानंतर ते बाहेर आले। त्यामुळे जरी त्यांची 1949ला संविधानात त्यांची नोंद होऊ शकली नाही, पण महाराष्ट्र सरकार हे कसं काय विसरलं की हैदराबाद संस्थानातील जे जिल्हे महाराष्ट्रात जोडले होते, सीपी बेरारमधील जिल्हे जोडले होते, त्यांच्या सवलती त्यांना न देता VJNT नावाचं नवीनच खुळखुळं ह्या बंजारा तत्सम जमाती आणि मूळ विमुक्त भटक्यांना देऊन जी धोकेबाजी केली, जी घोडचूक केली, ती राज्य शासनाने दुरुस्त करावी आणि ह्या मूळ विमुक्त भटक्यांना, बंजारा आणि तत्सम जमातींना शेड्यूल ट्राईबचं जे सध्या मिळणारं आरक्षण आहे ते आदिवासींच्या 7% आरक्षणाला कोणताही धक्का न लावता गोर बंजारा तत्सम जमाती आणि मूळ विमुक्त भटक्यांना आरक्षण दिलं पाहिजे। ही आमची न्यायाचीच मागणी आहे, यथोचित मागणी आहे आणि 65 वर्षापासून आम्ही लढत आहोत। राज्य सरकारने हा अन्याय ताबडतोब दूर केला पाहिजे। जय भारत, जय संविधान, धन्यवाद।